या ग्रामामध्ये आज 32 वर्षापासून चालत आलेला अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा, त्याच्यामध्ये दररोजचे दैनंदिन कार्यक्रम, सकाळी शिवपाठ, त्याच्यानंतर लगेच रुद्राभिषेक नागेश्वरास, त्याच्यानंतर लगेच परमर्श ग्रंथाचं पारायण, परमर्श ग्रंथाचं पारायण संपलं की लगेच पोथी प्रवचन झाले की लगेच शिवकथेला सुरुवात होते. शिवकथा झाली की त्याच्यानंतर गात्यावरील भजन झाले की लगेच संध्याकाळी शिवपाठ. आणि या शिवपाठामध्ये पूर्ण गाव इतका उत्साहामध्ये, पूर्ण पावलीमध्ये दिवसभर पावली खेळून असं इतकं उत्साहामध्ये जवळपास 1000 लोकांची पावली रोज संध्याकाळी 6 वाजता होत असते आपल्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर लगेच भोजन, महाप्रसादाचा कार्यक्रम. महाप्रसाद हा पूर्ण 8 दिवस गावाला टोटल हा जेवण असते मंदिरामध्ये. तीर्थक्षेत्र दर्जा भेटला तेव्हापासून असे मोठे कार्यक्रम आलेत. मोठे कार्यक्रम करून आम्ही इथे जेवणाचे कार्यक्रम मोठे ठेवले. शिवरात्रीला आमच्या इथे खूप छान कार्यक्रम होतात. शिवरात्रीला रुद्राभिषेक करता, या रुद्राभिषेकाला कमीत कमी 100 ते 200 दाम्पत्य जोडी बसत असतील. हे आमचे दैनंदिन कार्यक्रमाचे अशी रूपरेषा आहे. अखंड शिवनाम सप्ताह भोजे खोरगाव तालुका जिल्हा नांदेड गेली 32 वर्षापासून हा जो अखंड नामयज्ञ आहे या खोरगाव या ग्रामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं, हर्षोल्लासामध्ये, श्रद्धेनं हे गावकरी या ठिकाणी पार पडत असतात. दरवर्षी 8 दिवसामध्ये सकाळी भगवान नागेश्वराचं रुद्राभिषेक, त्यानंतर ग्रंथराज परमर्श पारायणाचं पारायण होत असतं. नंतर प्रवचन आणि प्रवचनानंतर गाथ्यावरील भजनानंतर शिवकथा होत. दुपारी 1 ते 4 या दरम्यान शिवकथा होत असते. आणि त्यानंतर गाथ्यावरील भजनानंतर रात्री 9 ते 11 या दरम्यान शिवकीर्तन होऊन दिवसभराची जो डेली रुटीन असते त्याची सांगता होत असते. 8 दिवस या ठिकाणी सर्व नागरिक अतिशय आनंदाने, उल्हासाने या कार्यामध्ये सहभागी होत असतात. गेली 32 वर्षाची परंपरा आजपर्यंत हे गावकरी एक चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. यामध्ये तरुणांचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सहभाग असतो. अतिशय एक श्रद्धेचा हा विषय बनलेला आहे. पंचक्रोशीमध्ये एक चांगल्या पद्धतीने या शिवनाम सप्त्याची एक चर्चा होत असते. आणि एक महाराष्ट्रातील नाही तर जवळपास पंचक्रोशीतील एक चांगल्या पद्धतीने नावाजलेला हा सप्ताह सगळ्यांना एक परिचित होत चाललेला आहे. सगळ्यांना एक आवड निर्माण होत आहे. यामध्ये तरुणांनी, सर्व गावकरी मंडळी, सर्व पाहुणे मंडळीने अतिशय एक चांगल्या पद्धतीने भाग घेऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. धन्यवाद.